पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर येथे संघ मुख्यालयाला भेट देण्यासाठी गेले होते। त्यानंतर आपले मत व्यक्त करत असताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांचा पुढील वारसदार हा महाराष्ट्रातीलच असेल असं विधान केलं। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी घाईघाईने खुलासा करून नरेंद्र मोदी यांचा वारसदार निवडण्याचा विषय सध्या समोर येऊच शकत नाही असं म्हणाले असले तरी या निमित्ताने चर्चा मात्र सुरू झाली आहे। नरेंद्र मोदी यांचा वारसदार महाराष्ट्रातीलच असेल असं विधान जेव्हा संजय राऊत यांनी केलं तेव्हा त्यांच्या डोक्यात तो वारसदार देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानेच असेल असंच त्यांना सुचवायचं होतं। आता हे प्रकरण नेमकं काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। खरं तर यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याही पेक्षा ज्येष्ठ नेते असलेले महाराष्ट्रातील प्रमुख नेते नितीन गडकरी यांच्या नावाची सुद्धा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू होती। पण यावेळी संजय राऊत यांच्या डोक्यात नितीन गडकरी यांच्यापेक्षाही देवेंद्र फडणवीस यांचंच नाव होतं हे स्पष्ट आहे। कारण या निमित्ताने भाजपाच्या अंतर्गत पातळीवर देवेंद्र फडणवीस यांची कोडी व्हावी हाच एक उद्दिष्ट असावा। भाजपाच्या नियमावलीमध्ये आणि पक्षीय संस्कृतीमध्ये आपली महत्त्वाकांक्षा जाहीर करणं बसत नसल्याने आतापर्यंत ज्यांनी अशा प्रकारे आपली राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीर केली आहे त्यांना काही कालावधीनंतर बाजूला जावं लागलं आहे याची उदाहरणं आहेत। साहजिकच देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईने खुलासा करून 75 वर्षांनंतरही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदी राहतील आणि 2029 ची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल अशी माहिती दिली। या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत। ज्या एका तत्वाचा वापर करून काही वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी किंवा मुरली मनोहर जोशी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना वयाच्या कारणावरून बाजूला करण्यात येऊन मार्गदर्शकाची भूमिका देण्यात आली होती, त्याच तत्वाचा वापर करून 75 वर्ष पूर्ण झाल्यावर नरेंद्र मोदी बाजूला होतील आणि त्यांचा वारसदार त्यांची जागा घेतील असं संजय राऊत यांना सुचवायचं आहे। हा वारसदार महाराष्ट्रातील असेल असे सांगून त्यांनी एकाच वेळी पंतप्रधान पदाचे आगामी वारसदार म्हणून नाव असलेले नरेंद्र मोदी यांचा उजवा हात अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाबतही संभ्रम निर्माण केला आहे। सध्या संरक्षण मंत्रीपद सांभाळणारे राजनाथ सिंग हे सुद्धा ज्येष्ठ असून पंतप्रधान पदाचे आगामी उमेदवार पाहिले जाऊ शकतात। पण भाजपाने केलेल्या खुलाशाप्रमाणे पक्षाच्या घटनेमध्ये कोठेही वयाच्या 75 वर्षांनंतर पद सोडावे लागेल असा नियम करण्यात आलेला नाही। एखाद्या व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक क्षमता असेल तर वयाच्या 75व्या वर्षानंतरही ती व्यक्ती कामकाज करू शकते अशी सारवासारव आता भाजपने केली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 11-12 वर्षांच्या कालावधीमध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांचा चेहरा ब्रँड म्हणून विकसित केला आहे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ब्रँडने भाजपाला संपूर्ण बहुमत दिलं नसलं तरी सत्तेवर आणून बसवलं आहे। साहजिकच आगामी कालावधीमध्ये अशाच प्रकारे निवडणुकीमध्ये यश मिळवायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या तोलामोलाचा आणि ब्रँड वाटणारा चेहरा कोण असेल अशी चर्चा सुरू करण्याचे काम मात्र संजय राऊत यांनी केले आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा आता 75 वर्षांचे होत असून लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्याप्रमाणे त्यांनी सुद्धा आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायला हरकत नाही असे अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनी सुचवले आहे। त्याच निमित्ताने नरेंद्र मोदी यांच्या वारसदाराची चर्चाही सुरू केली आहे। भाजपाने सध्या संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या या विषयाला जास्त महत्त्व दिले नसलं तरी अशा प्रकारचा विषय आगामी कालावधीमध्ये उपस्थित होऊ शकतो याचे संकेत मात्र त्यांना मिळाले आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत हे सुद्धा यावर्षी वयाची 75वी वर्ष पूर्ण करत आहेत। संघ परिवाराच्या अलिखित नियमावलीचा विचार करून मोहन भागवत यांनी पदत्याग केला तर आपोआपच नरेंद्र मोदी यांच्यावरही दबाव येणार आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही। म्हणूनच आगामी कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी घडू शकतात याचे एक चित्र संजय राऊत यांनी समोर उभे केले आहे। सध्या भाजपाने याकडे दुर्लक्ष केलं असलं तरी कधी ना कधी त्यांना या विषयाचा विचार गांभीर्याने करावाच लागणार आहे हे मात्र निश्चित।
आता या माहितीबद्दल तुमची मते काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.